महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती असलेली अमायरा चव्हाण हिने वयाच्या 11व्या वर्षी लेखिका म्हणून साहित्य क्षेत्रात दमदार पदार्पण केले। तिने लिहिलेल्या द ट्रेल डायरीज या साहस कथेचे प्रकाशन डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये करण्यात आले। यावेळेला राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्र लेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बालसाहित्यिक राजीव तांबे उपस्थित होते। ही साहस कथा देशामधील अग्रगण्य प्रकाशन संस्थेपैकी एक असलेल्या पेंग्विन रँडम हाऊसच्या सहसंस्थेने म्हणजेच पार्ट्रिजने प्रकाशित केली आहे। यशवंतरावांच्या साहित्याच्या परंपरेचा वारसा अमायरा समर्थपणे पुढे नेत आहे। डिजिटल युगामध्ये मुलांना वाचनाकडे वळवणं कठीण झालं असताना तिने पुस्तक लिहिले हे कौतुकास्पद आहे, अशा शब्दात डॉक्टर अश्विनी जोशी यांनी अमायराचं कौतुक केले। अमायराने हे पुस्तक लिहिलंय तिच्या प्रवासावरती, जंगलातल्या ट्रेलवरती। हे मला आता प्रस्तावनेतून आणि पॅरेग्राफ वाचण्यातून कळलं, परंतु एक जो काही पॅरेग्राफ वाचला तर त्याच्यामधून मला असं वाटलं की भाषेची जाण किंवा विचार करायची जी पद्धत आहे ती अतिशय चांगली आहे। इतक्या लहान वयामध्ये एवढा मोठा वारसा लाभलेला असताना अशा पद्धतीचं योगदान जर ती देत असेल तर मला असं वाटतं की तिला इतर गोष्टींमध्ये पळवण्यापेक्षा तिला या छंदाकडे थोडंसं लक्ष द्यायला तुम्ही नक्कीच संधी द्याल।